श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज 27 सप्टेंबरला नवरात्रीची 6वी माळ आहे. नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत पवित्र आणि शक्तिपूजनाचा काळ मानला जातो. या 9 दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गेच्या 9 विविध रूपांची आराधना केली जाते. नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व असते आणि त्या दिवसाच्या संबंधित देवीचे रूप भक्तांना ऊर्जा, शांती आणि समृद्धी प्रदान करतात. आज 27 सप्टेंबरला म्हणजे 6व्या दिवशी दुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते. हे रूप अत्यंत तेजस्वी, आनंददायी आणि भक्तांच्या जीवनात प्रकाश आणणारे मानले जाते. तिने हे रूप घेण्यामागचा उद्देश असा होता की ती भक्तांच्या कष्ट आणि अडचणी दूर करून त्यांना ज्ञान, शांती आणि समृद्धी प्रदान करेल. या रूपात देवी निसर्गसृष्टीत आईप्रमाणे सर्व जीवांचे रक्षण करते. तिच्या 4 हातांपैकी 3 हातात देवीने भक्तांचे आशीर्वाद देण्यासाठी आणि धर्म, शौर्य यांचे प्रतीक दाखवण्यासाठी वापरले आहेत. तर 4था हात तिच्या कोपऱ्यात स्कंद कुमाराला धरतो. माता स्कंद माता सूर्याच्या समान तेजस्वी आणि सौम्य रूप असलेली देवी आहे. भक्त तिच्या ध्यानातून बुद्धी, शक्ती आणि प्रेम यांचा लाभ घेतात. तिच्या चरणी भक्तांचे संपूर्ण जीवन सुखमय व मंगलमय होते असे म्हटले जाते आणि म्हणून नवरात्रीच्या 6व्या दिवशी स्कंद मातेची पूजा ही केली जाईल. तसेच आजचा नैवेद्य असणार आहेत केळी. आज केळीचा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. माळ असणार आहे 11 बेलपानांची माळ. मंत्र आहेत ओम देवी स्कंद माताये नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारा प्रत्येक दिवस हा खूप विशेष आणि महत्त्वाचा असतो आणि म्हणून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज नवरात्रीची 6वी माळ. तुमच्या घरात घट असो किंवा नसो तरीही संध्याकाळी एका ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट, विघ्न हे येणार नाहीत. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ असते, तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं. दिव्या ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच देवघरामध्ये दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेतो. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांची भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी शनिवारी हा उपाय जर आपण केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू हा गुपित असेल, तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रू हा तुम्हाला माहीत आहे, समोरून तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्यावरती वार करत आहे किंवा बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात. आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु मागून ते आपलं वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर असे शत्रू जर तुमच्या जीवनामध्ये असेल
तर तुम्ही हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल। तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट, विघ्न, अडचणी हे येणार नाहीत। तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, घरामध्ये अशांतता असेल, तुमच्याच घरात तुम्हाला थांबावंसं वाटत नसेल, घरामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे असतील, तरीही हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात, घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते। तर आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे। म्हणून सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला 1 चमचाभर मीठ ठेवायचं आहे आणि त्या मिठावर तुम्हाला पुन्हा 1 चमचाभर काळी मोहरी टाकायची आहे। पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्या, पिवळी नसेल तर मग 1 चमचाभर तुम्हाला काळी मोहरी त्या प्लेटमध्ये मिठावरती टाकायची आहे। यानंतर आपल्याला त्यावरती 1 लिंबू ठेवायचा आहे। लिंबू घेताना चांगला मोठ्या आकाराचा घ्या आणि तो लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे। यानंतर ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। त्या लिंबावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ते लिंबू जे आहेत तर ते तुम्हाला कापायचं आहे। आता लिंबू कोणी कापायचा आहे? तुमच्या घरामध्ये ज्याला नवरात्रीचा उपवास असेल अशांनी लिंबू अजिबात कापू नका। ज्यांना नवरात्रीचा उपवास नसेल तर अशांनी हे लिंबू कापायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की जो व्यक्ती नवरात्रीचा उपवास करतो तर त्यांनी नवरात्रीमध्ये लिंबाचं सेवन करू नये आणि लिंबू हा देखील कापू नये। म्हणून ज्यांना उपवास नाही अशांकडून हा लिंबू कापून घ्यायचा आहे। यानंतर लिंबामधला रस जो आहे तर तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये जी मोहरी आहेत, मीठ आहे तर त्यावरती पिळायचा आहे। दोन्ही लिंबाच्या फोडींमधला रस तुम्हाला काढून त्या मिठावरती आणि त्या मोहरीवरती पिळायचा आहे। यानंतर तुम्हाला त्या लिंबाचे 2 दिवे तयार करायचे आहेत। आता दिवे कसे तयार करायचे आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा सुद्धा लिंबाचाच दिवा आहे। फक्त लिंबामधला रस काढून घेतलेला आहे आणि लिंबाची फोड जी असते तर ती उलटी केलेली आहे। जो बाहेरचा भाग असतो तर तो आतल्या साईडने केलेला आहे आणि यानंतर एक पंती घ्यायची आणि पंतीमध्ये तुम्हाला हा लिंबाचा दिवा ठेवायचा आहे, जेणेकरून हा दिवा ठेवल्यानंतर खाली पडत नाही। म्हणून याचे 2 दिवे सांगितल्याप्रमाणे तयार करा। 2 मातीच्या पंत्या घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला हे 2 दिवे ठेवायचे आहेत। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि जी फुलवात असते ना ती तुम्हाला दिव्यांमध्ये लावायची आहेत। लांब कापसाची वात लावायची नाहीत, फुलवात लावायची आहेत। फुलवात कशी असते हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। त्या दिव्यामध्ये सुद्धा फुलवात जी आहे तर तीच घातलेली आहेत आणि यानंतर असे हे 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत। 2 दिवे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि असे हे 2 दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। जर तुम्हाला बाहेरच्या साईडने ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही आतल्या साईडने ठेवले तरीसुद्धा चालेल। जेव्हा नवरात्रीमधील शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करता तर तो खूप प्रभावी ठरत असतो। हे दिवे लावल्याने कोणताही शत्रू आपल्यावरती वार करत नाही किंवा शत्रू हा आपल्याला त्रास देत नाही। मुख्य प्रवेशद्वारावरती हे दिवे लावतात, कारण मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अलक्ष्मी, शत्रू हे तिथूनच येत असतात आणि म्हणून या सर्वांचा नाश होण्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे। हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालतो। जेव्हा तुम्ही असे 2 दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावणार आहेत तेव्हा आपल्या देवघरासमोर यायचं आहे। दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवीला, दुर्गा मातेला तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत, जे काही शत्रू आहेत तर त्यांचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता यानंतर आपण लिंबाचा रस त्या मिठामध्ये आणि मोहरीमध्ये पिळलेला आहे तर त्याचं काय करायचं तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि यानंतर एखादं आंब्याचं पान घ्या किंवा तुमच्या हातानेच
त्यामधील पाणी जे आहे तर ते थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे. आणि यानंतर या सगळ्या वस्तू यामधील पाणी हे तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळापाशी टाकू शकतात. हे पाणी आपल्या घरात शिंपडल्याने घरात असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा जे काही दोष आहेत, वास्तुदोष, ग्रहदोष, तर ते संपूर्णपणे नष्ट होतात. म्हणून आपल्याला हा उपाय संध्याकाळी आज नवरात्रीच्या 6व्या माळेला करायचा आहे. खूप प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे. तुम्ही करून पहा. जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हाच त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.